काय पिढी प्रॅक्टिस वर मलाच वाटतं. हो अरे प्रॅक्टिसला गेलो. मग कशी झाली आपल्या पथकाची प्रॅक्टिस? एकदम मस्त यंदा नवीन ताल वगैरे काय बसवलं आहे की नाही? बसवलाय ना. तू मजा करतोय आम्ही. अरे वा, मस्तच. ठीक आहे. पण भाडी मी काय म्हणतो, गेली 2 वर्ष तू येत नाहीयेस, काही प्रॉब्लेम आहे का रे? प्रॉब्लेम प्रॉब्लेम असं काही नाही रे. पण कसं असतं ना, कलाकाराला घरची जबाबदारी पडल्यावर आपली कला बाजूला ठेवावीच लागते. आणि त्यातील कामाचं टेन्शन, कधी रविवारी सुट्टी नाही का कोणत्या सणाला सुट्टी नसते. पण भाडी तुझ्याशिवाय मजा नाही मित्रा. पथकाचा सिनियर वादक होत असतो. अरे पथकाची सगळी जबाबदारी तुझ्याकडे होती. काय ताशा वाजवत होतास तू. होतास. अरे अजून सुद्धा मी तुमच्यातच आहे रे. हा, थोडं जबाबदारीमुळे वादन मी बाजूला ठेवलं एवढंच. पण कधीतरी वाटतं पुन्हा कमरेला ताशा बांधावा आणि ताशाची तर्री वाजवावी रे. परत वाजवणार आहेस? म्हणजे घेणारच का जबाबदारी? म्हणजे तुमच्यासारख्या जुन्या वादकांपासून वाद्य जरी लांब गेली असतील ना, तरी वादन अजून तसंच आहे. आणि म्हणून आपल्या वादकवारीने तुमच्यासारख्या जुन्या वादकांना संधी पुन्हा उपलब्ध करून दिले आहे. अरे हा, पण कुठे? अरे येत्या 23 तारखेला संध्याकाळी 5 वाजता तारदेव येथे आता रंगणार जुन्या वादकांसोबत वादकवारी. कारण जुनं ते सोनं.